नमस्कार, मी आकाश खांडके. गोमंतक डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याबरोबर महाराष्ट्र कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आहेत. आगामी गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण त्यांच्याशी थोडा संवाद साधू. सर, माझा प्रश्न असा आहे की तुम्ही काल तुमच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणाला की आम्ही काँग्रेसबरोबर युती करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते होऊ शकलं नाही. तर मला असं विचारायचं आहे की काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर इथे येण्यात एवढं इंटरेस्टेड नाही आहे का? कारण तुम्ही महाराष्ट्रात एकत्र आहात, मग ते समीकरण गोव्यात का जुळलं नाही? नाही बघा, असं आहे, दिगंबर कामत साहेबांचं राजकारण, त्यामुळे काँग्रेस पण लोक सोडून जात आहे. 5 वर्षापूर्वी काँग्रेसचं सरकार आला नाही, म्हणजे दिगंबर कामत आणि विजय सरदेसाई हे जी जोडी आहे ते स्वतःच्या कमांडिंगसाठी हे सगळं करत आहे. ठीक आहे, तरी त्यांचा आत्मविश्वास असेल की त्यांना स्पष्ट बहुमत मिळणार आहे, तशी परिस्थिती नाही. फ्रॅक्चर मॅन्डेट राहणार आहे आणि आमची भूमिका स्पष्ट राहणार आहे. गैर भाजप सरकार निर्माण झालं पाहिजे. जे काही आमचे लोक निवडून येतील ते आघाडी करून गोव्यामध्ये सरकार निर्माण करू. पण तुम्ही काँग्रेसबरोबर महाराष्ट्रात तर एकत्र आहात. रिजनल पॉलिटिक्स आपण थोडं बाजूला ठेवू, पण हायकमांड, काँग्रेस हायकमांड म्हणा किंवा तुमचं हायकमांड म्हणा, ह्यांच्या एकत्र येण्याने ही युती होऊ शकली नाही सर? आणि आमच्या हायकमांड तर शेवटपर्यंत प्रयत्न करत होता. काँग्रेसचे हायकमांड पण त्यांची इच्छा होती, पण इथे दिगंबर कामत हे कमांडिंग पोझिशनमध्ये असताना ते सगळे निर्णय घेत आहे. काँग्रेसच्या पिछेहाट किंवा काँग्रेसमध्ये जे काही लोक सोडून गेलेले, इथे ज्या प्रकारच्या स्थानिक काँग्रेसच्या राजकारणात ते त्यांच्या अंतर्गत आहे. त्यामुळे विजय सरदेसाई हे कमांडिंग पोझिशनमध्ये असतात. मागच्या वेळी दिगंबर कामतला मुख्यमंत्री करा, नाहीतर आम्ही भाजपसोबत जाऊ. विजय सरदेसाई त्यांच्यासोबत गेले होते. आता पुन्हा ते त्यांना भाजपने सोडल्यानंतर काँग्रेससोबत बसलेले, म्हणजे कामत आणि विजय यांची जोडी हे सरकार चालवणार किंवा तेच गोव्याच्या राजकारण डिसाईड करणार. मला वाटते काँग्रेस हायकमांडला हे थोडंसं समजलं पाहिजे. 2 जागा कमी पडत असेल तर इतर आणखीन काही लोकांसोबत येत असतील तर मेजॉरिटी कम्फर्टेबल राहिली पाहिजे. काठेवरची मेजॉरिटी घेऊन सरकार चालवण्यापेक्षा आणखीन जे लोकांसोबत येण्याची इच्छा दाखवतील सगळ्यांना सोबत घेऊन जर सरकार बनवलं तर जास्त फायदेशीर होईल. तुम्ही आणि शिवसेने मिळून 24 जागा लढवण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेनं उत्पल परिकरांना पाठिंबा दिल्यामुळे त्या 23 जागा झाल्या. 40 सीटांची विधानसभा आहे येथील आणि तुम्ही 23 जागा लढवताय आणि बहुमताचा आकडा 21 आहे. तर एवढ्या स्मॉल मार्जिनमध्ये निवडणूक लढवण्यामागची स्ट्रॅटेजी काय? बघा, सुरुवातीपासून आम्ही काँग्रेससोबत इथे राहिलो. आमचे मंत्री राहिले, उपमुख्यमंत्री राहिले, सोबत लढलो. मागच्या निवडणुकीपासून काँग्रेसच्या वेगळ्या पवित्रा किंवा त्यांची भूमिका ते घेत आहे. त्यामुळे आता आम्ही सगळे जागा लढवत नाही. सर्व लढून नुसता काँग्रेसला किंवा भाजपला फायदा मिळेल ती भूमिका आम्ही घेत नाही. जिथे जिथे आमची ताकद आहे, संघटन आहे, तिकडे लढतो. आणि आमचं इतकंच म्हणणं आहे की गोव्यामध्ये स्पष्ट बहुमत कोणाला मिळत नाही आणि जरी आम्ही 13 जागा लढतो आहे, पण त्याच्यातली 3-4 जागा येऊ शकते अशी आमची अपेक्षा आहे. आणि आल्यानंतर निश्चित रूपाने जे सरकार गैर भाजपच्या निर्माण होणार त्याच्यात पाठिंबा देण्याची आमची भूमिका राहील. आमचं तर असं म्हणणं आहे की त्रिमूलला पण एखादी जागा, आपल्या पण काही जागा, सगळे आल्यानंतर अशी परिस्थिती निर्माण झाली पाहिजे की गैर भाजप पक्षाच्या आघाडी देशमध्ये जी अपेक्षित आहे, गोव्यापासून त्याची सुरुवात झाली तर एक नवीन पायंडा या देशामध्ये निर्माण होईल. ओके, एक शेवटचा प्रश्न सर. उत्पल परिकरांना पाठिंबा देऊन शिवसेनेनं जागा मागितली. हा निर्णय जरी शिवसेनेचा असला तरी शेवटी ते तुमच्या युती त्याच्यावर परिणाम होईल. तर हा निर्णय घेताना तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसला विश्वासात घेऊन हा निर्णय घेण्यात आला होता का? नाही, ठीक आहे, आमच्या नेत्यांशी त्यांनी चर्चा केली असेल. आता उत्पल परिकर साहेबांच्या चिरंजीव आहे, त्यांना कुठेतरी वंशवादाच्या नावाने तिकीट नाकारण्यात आली. उत्तर प्रदेशमध्ये 56 वंशवादी उमेदवार भाजपने दिलेले आहे. देवेंद्रजी इकडचे इन्चार्ज आहे, ते वंश परंपरा ते चालवत आहे. मला वाटते की ठीक आहे, एखादी जागा, एकंदरीत काय आहे, भाजपला इथे स्वतःची ताकद नाही. हे सगळी लोक जे बाहेरून त्यांनी आयातीत केलेली आहे त्यांच्या जोरावर त्यांना वाटते की भाजप हे निवडून येईल. बाबूस असेल, त्यांच्या धर्मपत्नीला तिकीट देण्यात आलेलं आहे. मला वाटतं लोकांमध्ये एक प्रकारची नाराजगी आहे की ते जे लोकांना निवडून देत आहे भाजपच्या विरोधात, ते पैसे घेऊन किंवा सत्तेसाठी इकडे तिकडे जात आहे. त्याच्यावर नाराजी लोकांची आहे. त्याचा फटका मोठा भाजपला बसणार आहे. धन्यवाद सर. धन्यवाद.